नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग या लेख संग्रहातील शब्द वापरताना हा लेख मी लतिका चौधरी, दोंडाईचा, जिल्हा धुळे या ठिकाणी सादर करीत आहे. शब्द वापरताना सर्वसामान्य माणसांप्रमाणेच माझ्याही दिवसाची सुरुवात होते. दिवस सुरू, दैनंदिन कामाला सुरुवात होते आणि मधूनच उसासा येतो, आजचा दिवस बेकार आहे. हा बेकार आपण ठरवित असतो. आपल्या दिवसभराच्या घटनांमधल्या चढ उतारावरून चांगल्या घटनांपेक्षा वाईट घटना जास्त घडल्यावर अथवा फक्त वाईटच घडल्यावर हा बेकार जन्म घेतो. घटना म्हणजे एखादा प्रसंग की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येतो. समोरासमोर घडलेला प्रसंग असेल अथवा दूरध्वनीद्वारे, पत्राद्वारे अथवा मागील एखाद्या घटनेचे मनामध्ये अवलोकन करीत असताना येणारा एकापेक्षा जास्त व्यक्तींचा संबंध, या सर्व घटनांचा लेखाजोखा त्यामधील कृती आणि कृतीमधील शब्दांवरती अवलंबून असतो. त्या प्रसंगात ज्या शब्दांचा समावेश होतो त्या शब्दावरून चांगलं अथवा वाईट घडत असतं. प्रेमाने जिंकत राहावं की द्वेषानं हरवावं, शब्द वापरताना आपणच ठरवावं. याप्रमाणेच प्रत्येकाने आपल्या तोंडून येणाऱ्या शब्दाला प्रेमाचं स्वरूप द्यायचं की द्वेषाचं याचा विचार केला पाहिजे. कारण त्यावरच नात्यांमधला सुगंध अथवा ताण अवलंबून असतो. शब्द वापरावे जपून, ठेवावे नात्यांना गुंफून. वैचारिक संघर्षातून अथवा गैरसमजातून नात्यामध्ये निर्माण झालेल्या भेगा लिंपण्याचे काम चांगले शब्दच करू शकतात. शब्दांच्या बदलामुळे अनर्थ झालेली अनेक उदाहरणे आहेत. ध चा मा हा ऐतिहासिक संदर्भ सर्वांनाच ठाऊक आहे. तसेच मुद्रित दोषामुळे अनेक विनोदही निर्माण होतात. उत्साह, आनंद असेल अथवा संकट, त्या भावनांची तीव्रता व्यक्त करण्यासाठी माणसाला शब्दांइतकं जवळचं माध्यम तसं दुसरं कोणतंच नाही. एखादा शब्द माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कणा कवितेतील नायक, पैसे नको सर, फक्त लढ म्हणा, असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी फक्त या शब्दांवरून शब्दाचे सामर्थ्य आपल्याला कळते. शब्द कधी कवडसा, शब्द कधी सूर्य, जीवनाच्या हरेक वळणावर शब्द देतात दैत्य. प्रत्येकाच्या आयुष्यात शब्दांचं महत्व अनन्यसाधारण असतं. बाळाच्या तोंडून पहिल्यांदाच आई ऐकल्यावर मातृत्वाच्या आनंदानं चिम्म झालेली आई आपण घराघरात पाहतो. शब्द मन फुलवितात, शब्द स्वप्नांमध्ये झुलवितात, शब्द पेरतात आत्मविश्वास उद्याला जगण्यासाठी. जीवनाच्या हरेक लढाईत जिंकण्यासाठी शब्द तारून नेतात हरेक प्रसंग. शब्द बनतात आधार, दूर करतात जीवनातील संघर्षाचा अंधार. म्हणूनच सांगावंसं वाटतं, शब्द वापरताना थोडं भान असावं. आपल्या हृदयात समोरच्याचं मन असावं. आपल्या हृदयात समोरच्याचं मन असावं. धन्यवाद.